नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर ही सुरुवात ना कालच्या ब्लॉगच्या पुढची ब्लॉग आहे. संध्याकाळ झालेली. सुकं खोबरं ना रोज ऊन यायला लागलं ना की वाळत घालतो. असं साधारण 4 किलो आम्ही घेतलेलं आहे सुकं खोबरं. आणि गेट आणून ठेवलेला, तो लावायचं काम करायचं होतं ना, तर लावायला ही लोकं आलेली होती. तर आता तेही लावायचं काम करत आहेत. आम्हाला ना शॉर्ट व्हिडिओ बनवायचे होते, पण सगळं प्लॅनिंग आमचं फिसकटलेलं आहे. चहाची वेळ झाली, चहा ठेवला सगळ्यांना प्यायला. आणि शुभ्रा होती, शुभ्राने चहा वगैरे दिला. जे काम करायला आलेले ना त्यांनाही दिला, आणि घरातले होते ना त्यांनाही सगळ्यांना चहा दिला. चहा आणि बिस्किटचा नाश्ता झाला. आज आहे रविवार, त्याच्यामुळे जेवण काही दोन्ही टायमात एकदाच झालेलं होतं, परत करायचं नव्हतं. त्याच्यामुळे आणि ना बाहेरून ऑर्डर दिलेली होती भाकऱ्यांची, तर तेही आता आम्हाला आणायला जायचं आहे. पण हा गेट लावल्याशिवाय आम्ही बाहेर जाऊ शकत नाही. ह्या आहे ना गेट लावायला साधारण 3 तास गेले. त्याच्यामुळे जेवढं आम्ही प्लॅनिंग केलेलं ना त्याच्यावर पाणी फेरल्या गेलेलं आहे. तर इथे गेट छान असं उभं राहिलं आहे. सेफ्टीसाठी गेट असणं गरजेचं आहे, म्हणून गेट लावून घेतलं. आणि बंटीबरोबर ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं, पण बंटीचं बोललं की तू आणि शुभ्रा भाकऱ्या आणायला जा. तर आम्ही ना सांगू तुम्हाला 5:30 का 6 वाजता निघालो. म्हणजे ऊन तर अजिबात नव्हतं, पण ह्या छान लाल मातीतून मस्त सुनसान रस्त्यावरून दोघींना जाताना खूप मजा आली, नणंद भाऊजाईला. तर ही शाळा आहे जी आमच्या मागच्या साईडला दिसते ना ती. आणि इथे शुभ्रा आणि मी चालत चाललेलो आहोत दापोलीला. रोजचं चालणं एक सांगू 3 किलोमीटर असेल. रोज चालते, मुलांना घेऊन तर रोज जाते, पण आज तर शुभ्रा होती म्हणून आम्ही दोघी चालत गेलो. भाकऱ्यांची ऑर्डर मी सकाळीच दिलेली, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवलेला आहे. घरगुती भाकऱ्या मिळतात, त्याच्यामुळे जाऊन फक्त त्यांना आम्ही टायमिंग सांगितलेला की किती वाजता पाहिजे. तर जेवण वगैरे झालं, आणि जेवण झाल्यानंतर आम्ही एकदम रिलॅक्स बसलेलो होतो. जेवण लवकरच आवरून घेतलं, कारण गप्पा मारायचे होते. आणि बंटीला सकाळी 4 वाजता निघायचं होतं. गेट आमचा लागलेला आहे, चाफ्याचा वास दरवळलेला आहे, आणि इथे आता आम्ही गप्पा मारत बसलेलो. तर हा सोमवारचा आहे. सकाळी उठलो आम्ही, आणि काय करतो माहिती आहे, ऊन खूप असतं ना, त्याच्यामुळे अंथरुणं आहे ना घरातली ती अशी उन्हाला घालून ठेवतो. आणि मुलं इथे झोपलेली आहेत अजून, त्यांना काय उठवायचा आम्ही प्रयत्न केला नाही. जेवढा वेळ उठता येईल ना तेवढं झोपून ठेवतो आणि मग उठवतो. आज नाश्त्याला काही केलं नाही आहे. घावणे होते, घावणे आणि चहा. आणि काल ना हापूस आंबा आणलेला. रोज मुलं ना कलमाचे आंबे खात आहेत आणि रायवळी पण खात आहेत. त्याच्यामुळे असं नाही की आंब्याचा तुटवडा आहे, मन भरून दिवसाला 9-10 आंबे ही लोकं खातात. तर इथे मी चहा आणि एक घावणं घेतलेलं आहे खायला. आणि जेवणामध्ये ठरवलेलं आहे वरण भात करायला. तर हे बघा मॅडम, सकाळी लोक चहा पितात आणि आमच्याकडे आंबे खातात, आणि तेही कलमाचा आंबा. हे ना कलमाच्या आंब्याची टेस्ट कळले ना तेव्हापासून रायवळीला ही ना दोघी पण अजिबात तोंड लावत नाही. त्यांना हापूस आंबाच लागतो खायला. सध्या हापूस आंब्याचा भाव 200पासून इथे आहे. तुमच्याकडे किती आहे मला कमेंट्समध्ये सांगा. आणि ओरिजिनल, अजिबात डुप्लिकेट नाही, काय नाही. ते इथे मी मिक्स डाळ भिजत ठेवलेली, कांदा, लसूण, कढीपत्ता, जिरं, मोहरी वगैरे सगळं तयारीत घेतलेलं आहे. इथे ना हे रायवळी आंबे आहेत, कच्च्यात उतरवले आणि पिक्के झाले ना की ही पोरं खातात. तर कढीपत्ता वगैरे घेतले आणि आता फोडणी देऊन घेते मी. ते इथे कुकर गरम करायला ठेवलं, डायरेक्ट कुकरला घालणार आहे. ते इथे ना काम करायला माणसं कमी आहेत. तर मॅडम डॉली घेऊन अशी लादी पुसवते. दीदीने लादी पुसून घेतलेली होती, पण हिला पुसायची होती ना, त्याच्यामुळे ती बोलली मी पण लादी मम्मी पुसते. तर म्हटलं पुस, तुझी हौस आहे, मोठी झाल्यावर थोडी कोण काम करायला मागतं, आता लहान आहे तर यांची मजा. ते इथे मी वरण फोडणीला दिलं आणि कुकर लावून घेतलेली आहे. आईला म्हटलं तू भात कर, आणि इथे रितिशा राहिलेली चहा प्यायची, कारण तिची अंघोळ झालेली ते, त्यामुळे तिला चहा आणि बिस्किट फुगवून म्हणजे भिजवून दिलेले आहेत. तिला ना असं भिजवून आवडतात बिस्किटं, म्हणून. तसं अन्वीला आवडत नाही चहामध्ये बिस्किटं भिजवलेली, तिला असं डुबवूनच आवडतात. ते मी चहा नॉर्मल अशी गरम केली, जास्त गरम केली नाही आहे.
आणि यांना भात डाळ करायचंच प्लॅनिंग आहे. संध्याकाळला गवार काढलेली आहे, गवारची भाजी आणि चपात्याच करायच्या आहे. गावी आलो ना तर 2 टायमाचं जेवण केलं ना तर संध्याकाळी रिलॅक्स असं फिरायला जमतं. त्याच्यामुळे मी 2 टायमाचं जेवण एकदाच करते. थोडासा भात आणि चपात्या संध्याकाळी ठेवतो. तर आता जेवणाच्या टायमाला वरण भात मस्त घट्ट डाळ झालेली, सोबत ना मी कैरीही कापलेली, पापड होते, पापड आणि शेंगदाण्याची चटणीही होती. तर ते आम्ही सगळ्यांनी खाऊन घेतलेलं आहे. आणि आज सोमवार आहे ना लाईट जाते असं बोलली आई, त्याच्यामुळे हंतरून पण बाहेरच टाकलं आणि पडवीतच आम्ही जेवायला बसलो. तिथे साफसूफ करून मग चटई टाकले आणि तिथेच लोळत बसलेली ही मुलं. तर मी म्हटलं मग आज ना वारा खूप आहे, तर म्हटलं ह्या आंब्याला ना इथे ना शाळेची इथे एक झाड आहे, तिथे त्या दोघांना सांगितलं, ते बघा तिथे दोघांना सांगितलं म्हणजे रितिशाला आणि अर्णवला सांगितलं जाऊन तुम्ही आंबे बघा. कारण ना सांगू गेला ना तर 7-8 आंबे तरी इझिली भेटतात तिथे गेलो की. वारा आला ना की ही पोरं पळतात. आम्हाला ना आमचे दिवस आठवतात. वारा आला ना की लगेच आंब्याच्या झाडाखाली पळत पळत जायचं, जेणेकरून आंबे पडलेले मिळतात. तर ही मजा जशी आम्ही केली ना तशी मुलांनीही आमच्या करावी अशी इच्छा आहे. आणि पुढच्या पिढीला ह्याची आवड पाहिजे हे गरजेचंच आहे. त्याच्यामुळे मुलांना गावी घेऊन जा आणि सगळी एन्जॉयमेंट करू द्या. काजू असू द्या, करवंद असू द्या, आंबे असू द्या, फणस असू द्या, स्वतःच्या इच्छेने करता येत ना तर त्यांना करून द्यायचं. तर आमच्या बाबांनी ना म्हणजे अर्णवनी काठीला काठी बांधून ना तिला झोली तयार करतात ना तसं असं आडवी काठीत लावून ना आंबा पाडायची टेक्निक केलेली आहे. हे आधीपासून आहे, पण लहान मुलांना ही आवड आहे ना, खूप बेस्ट वाटतं. त्यांनी स्वतः ही काठी तयार केली आणि स्वतः जाऊन हे आंबे पाडलेले आहेत. हे बघा, हे असे आंबे त्यांनी पाडलेले आहेत. आणि जमा करायला काय आमच्या मॅडम गेलेल्याच मागून, त्यांना तर त्या काय आंब्याच्या लवरच आहेत, त्याच्यामुळे प्रश्नच नाही. ते त्या आंबे काढून झाल्यानंतर मी दीदीला हाक मारली की रिटर्न यायला, कारण भर उन्हाचं एवढा वेळ पाठवणं पण बरं नाही वाटत मुलांना म्हणून. तर आता ना थोड्या वेळाने 4 वाजले की मी चहा ठेवणार आहे. आता इथे ना झोप नाही लागत, जेवढं होईल ना तेवढे एन्जॉय. आता काही दिवसच आहे, परत इथून मुंबईला यायचं आहे, ते लाईफ जगायचंच आहे. त्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं एन्जॉय करतो. कोणी खाल्लाय? दे तिला. हा, एकच घे आणि इथे बाहेर खा. जनगणनेवाले आलेले गावी, पण इथे काही कोण राहत नाही, त्याच्यामुळे त्यांना सांगितलं आम्ही मुंबईलाच करणार. अरे दे ना अक्का. हा, जनगणनावाले ते स्थायिक आहेत, त्यांचं करावंच लागणार. अर्नो दे जा तिला. हो मग दे ना, तू दुसरा खा. इथे ना जास्वंदाला किती फुलं आलेत दाखवते. म्हणजे डेलीचे ना 9-10 असतात. आज तुम्हाला दाखवते मी. आहे एवढंसंच रोप. हे बघा, इथून बघा. हा 1 2 3 4 5 6 7 8 हा 9 हा 10 11 12 तो 13 आणि हा 14. टोटल 14 फुलं आलेली आहेत. हे आंब्यासाठी भांडतायत. जाऊ दे, खाऊ दे तिला. मला आवडला, खाऊ दे अर्णव. इथे ना सगळीकडे झाडच झाड आहेत, त्याच्यामुळे गरम व्हायचा प्रश्नच नाही. ए नको अर्णव. तर चला बाय.